हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10चा मॅथ फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल माहितीच आहे. त्याचे आपण डेफिनेशन जर बघायचं ठरलं तर डेफिनेशन काय आहे? अन इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स विथ द डिग्री ऑफ व्हेरिएबल 1 इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजेच बघा, इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर फॉर एक्झाम्पल 5x प्लस 9y इज इक्वल टू 7 या इक्वेशन मध्ये टू व्हेरिएबल्स आहेत. कोणते आहेत? x आणि y हे टू व्हेरिएबल्स आहेत आणि यांची जी आहे डिग्री जर चेक केली तर डिग्री 1 आहे. 1 जर असेल तर आपण या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणू शकतो. आणखी एक कंडिशन की डिग्री जरी 1 असली तरी त्यांचे कोएफिशियंट फक्त 0 नको आहेत आपल्याला. फॉर एक्झाम्पल जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर आपण घेतलं जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ax plus by plus c is equal to 0. Here a, b, c are real numbers but a and b is not equal to 0. Here a, b, c are real numbers, belongs to real numbers but a and b is not equal to 0. a किंवा b हा 0 नाही. सी 0 असला तरी चालेल. सी ही कॉन्स्टंट टर्म असते, ही इक्वल साइनच्या पलीकडे जरी गेली तरी काय हरकत नाही. हा परंतु तुमचा काय आहे? जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. येथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, हे बघूया आपण. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आहेत की नाही. प्रथम फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल जर पाहिलं तर याच्यामध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलची डेफिनेशनच काय आहे की दोन व्हेरिएबलचं इक्वेशन पाहिजे आणि त्या व्हेरिएबल्सची डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणूया? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं म्हणू शकतो. चला तर मग बघूया आपण. बघा, टू व्हेरिएबल्स आहेत m आणि n. त्यांची डिग्री 1 आहे का ते चेक करा. 1 आहे आणि कोएफिशियंट 0 तर नाहीये ना त्या व्हेरिएबलचा, हे पण आपल्याला चेक करावं लागेल. म्हणजेच ही काय आहे? तुमची लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे एस. आपण काय लिहू शकतो? एस. सेकंड इक्वेशनचा विचार जर केला तर सेकंड इक्वेशन मध्ये काय आहे? 3x² मायनस 7y इज इक्वल टू 13. यामध्ये लक्षात घ्या टू व्हेरिएबल्स आहेत बट डिग्री इथे किती आहे? या इक्वेशनची डिग्री किती आहे? 2 आहे. इक्वेशनची डिग्री किती आहे? 2 आहे. म्हणून हे लिनियर इक्वेशन होऊ शकत नाही. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल √2x मायनस √5y इज इक्वल टू 16. हिअर डिग्री इज 1 कारण यांचा पॉवर मॅक्सिमम पॉवर किती? इथे 1 आहे, इथे 1 आहे म्हटल्यानंतर डिग्री किती येणार आहे? 1 येणार आहे आणि कोएफिशियंट 0 नाही आहेत. म्हणजेच ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इक्वेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट इक्वेशन बघा, व्हेरिएबल x आणि y आहे. यामध्ये व्हेरिएबल काय आहेत? x आणि y आहेत. त्यांची डिग्री सुद्धा 1 आहे पण x चा कोएफिशियंट 0 आहे. म्हणजेच x चा कोएफिशियंट जर 0 असेल तर इथे 1 व्हेरिएबल राहील. म्हणून लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल होईल, 2 व्हेरिएबल राहणार नाही. म्हणून हे आपण म्हणू शकत नाही की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. म्हणून येथे बघा 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. हिअर टू व्हेरिएबल्स x अँड y, डिग्री इज 1 बट कोएफिशियंट ऑफ x इज कोएफिशियंट ऑफ y इज 0. देयरफॉर हिअर लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. येथे काय आहे? लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे. आपल्याला पाहिजे 2 व्हेरिएबल. म्हणून आता नेक्स्ट एक्झाम्पलचा जर विचार केला 6चा तर त्यामध्ये लक्षात घ्या 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4 आहे. 2 व्हेरिएबल्स आहेत येथे. x अँड y हे 2 व्हेरिएबल आहेत बट त्यांची जर डिग्रीचा जर विचार केला तर व्हेरिएबल हे डिनॉमिनेटरला आहेत, न्यूमरेटरला नेताना त्यांची डिग्री किती होणार आहे? x⁻⁻⁻1 आणि y ची
(x⁻⁻1) म्हणून डिग्री किती होणार आहे? -1 होणार आहे. म्हणून हे सुद्धा आपण म्हणू शकत नाही की लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल जे आहेत, दोन किंवा दोनपेक्षा जास्त लिनियर इक्वेशनचा जर एकत्रित विचार केला तर त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणणार आहोत. सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व्ह करण्याच्या मेथड्स. फर्स्ट मेथड ऑफ elimination in equating by equating coefficient इक्वेशन जे व्हेरिएबलचे कोएफिशियंट आहेत ते इक्वल करून आपल्याला एक व्हेरिएबल इलिमिनेट करून सॉल्व्ह करण्याचे, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची मेथड आपण मागील इयत्तेत पाहिलेली होती. आणखी एक मेथड पाहिलेली होती आपण मागील इयत्तेमध्ये, मेथड ऑफ इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. त्यानंतर तिसरी मेथड आपण पाहणार आहोत बाय ग्राफिकल मेथड. चौथी आपण पाहणार आहोत बाय क्रेमर्स रूल. यातले प्रॅक्टिस सेट 1.1 हा आपला मेथड ऑफ इलिमिनेशन वर सेट 1.1 ला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.1 हा मेथड्स ऑफ इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट आणि मेथड्स ऑफ इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन या दोन्ही प्रकारांवर आधारित आहे. चला फर्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. कम्प्लिटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हटलेलं आहे. हे सायमल्टेनियस इक्वेशन ह्या ऍक्टिव्हिटीकडे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्यांचे ऍडिशन करायला लावलेले आहेत. ते बघा, मग ऍडिशन करताना एक व्हेरिएबल इलिमिनेट होत आहे, लक्षात घ्या. कोएफिशिएंट सारखे आहेत त्या ज्या व्हेरिएबलचे, ते व्हेरिएबल कॅन्सल होणार आहे इथे. तेच आपण पाहूया. बघा, ही मेथड आपली झालेली आहे. गिव्हन इक्वेशन जे आहेत ती प्रथम लिहून घेतलेली आहे. लेट ऍड इक्वेशन 1 and 2 असं म्हटलेलं आहे. मग ऍडिंग केल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे की व्हेरिएबल जसेचं तसं लिहिलेलं आहे आणि कोएफिशिएंटची ऍडिशन केलेली आहे. 5 + 2 = 7 म्हणून या ब्रॅकेटमध्ये 7 येईल. बघा, +3y -3y विल बी कॅन्सल, म्हणजे एक व्हेरिएबल येथे इलिमिनेट झालेला आहे. म्हणून हे कोणत्या आपण मेथडचं एक्झाम्पल म्हणू शकतो की मेथड ऑफ इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट, म्हणजे इलिमिनेट केलेला आहे ज्याचे कोएफिशिएंट सारखे आहेत तो व्हेरिएबल इलिमिनेट केलेला आहे. यांच्या दोघांचे ऍडिशन करा. 9 + 12 = 21. आता नेक्स्ट या ब्रॅकेटमध्ये काय येऊ शकतं, x = समथिंग समथिंग असं म्हटलेलं आहे. इकडे बघा, हा 21 ॲज इट इज. 7 मल्टिप्लायला आहे, तो पलीकडे गेल्यावर डिवाइडला जाईल म्हणून इथे 7 राहील. आता जर याला रिड्यूस फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केलं तर 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. देअरफॉर x = 3 इथे आलेली व्हॅल्यू. आता तुम्ही इथे व्हेरीफाय सुद्धा होईल कारण तुम्हाला ऑलरेडी इथे दिलेली आहे. प्लेस x = 3 इन इक्वेशन 1 असं म्हटल्याने x ची व्हॅल्यू आपली इथे व्हेरीफाय सुद्धा होऊ शकते. प्लस x = 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, याच्यामध्ये x च्या जागेवर ही x = 3 व्हॅल्यू प्लेस करायची आहे आपल्याला. पुट सुद्धा म्हणू शकतात किंवा सबस्टिट्यूट सुद्धा म्हणू शकतात काही लोक. चला, तर x च्या जागेवर जर ही 3 व्हॅल्यू पुट केली तर 5 × 3 + 3y = 9 ॲज इट इज येईल. त्यानंतर 5 × 3 = 15. 15 कुठे जातील, इक्वल साइनच्या पलीकडे गेल्यानंतर -15 होतील म्हणून इथे 15 येणार आहे. 9 ॲज इट इज, 3y ॲज इट इज. लक्षात घ्या, 9 - 15 = what, -6.
आणि 3 मल्टिप्लायला आहेत, पलीकडे गेल्यावर डिवाइडला जातील म्हणून डिवाइडला आलेले आहेत आणि हे न्यूमरेटरचे -6 ऍज इट इज. रेड्यूस फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. 3 1 जा 3, 3 2 जा 6. So therefore y is equal to -2. Therefore solution is x and y variable xy is equal to 3 and -2. x 3 आलेला आहे आणि y. आता बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील सेकंड एक्झाम्पल मधील फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय आहे? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन 3a plus 5b. First example, 3a plus 5b is equal to 26 and a plus 5b is equal to 22. Given simultaneous equation आपण प्रथम लिहून घेणार आहोत. गिवन काय आहे? 3a plus 5b is equal to 26. याला फर्स्ट इक्वेशन म्हणून नाव द्या, नंबरिंग द्या. त्यानंतर सेकंड a plus 5b is equal to 22. दिस इज सेकंड इक्वेशन. या दोन्ही इक्वेशनचं जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर आपल्याला एक लक्षात येईल, आपल्याला इलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्विंग इलिमिनेशन मेथड आपल्याला यूज करायची आहे. मग इलिमिनेशन मेथड दोन आहेत तुम्हाला माहिती आहे, एक तर बाय इक्वेटिंग कोएफिशियंट नाहीतर सबस्टिट्यूशन. आता आपण समजा इथे जर कोएफिशियंट जर आपल्याला इक्वल जर दिसत असतील एखाद्या व्हेरिएबलचे तर आपण कोएफिशियंट इक्वल असतानाची इलिमिनेशन मेथड यूज करूया. चला तर इथे ए आणि बी हे दोन व्हेरिएबल आहेत. बी या व्हेरिएबलचे कोएफिशियंट तुम्हाला सारखे दिसत आहेत, बरोबर. मग आपल्याला हे इलिमिनेट करण्यासाठी काय करावं लागेल? ऍडिशन की सबट्रॅक्शन? बघा +5b आहेत आणि +5b आहेत. आपल्याला ऍडिशन जर केली तर 10b होतील आणि सबट्रॅक्शन जर केली तर कॅन्सल होतील. म्हणून आपल्याला इथे काय करावं लागणार? आता या दोघांची सबट्रॅक्शन करावं लागणार. लार्जेस्ट इक्वेशन मधून स्मॉलेस्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करा. म्हणून सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचं आहे. 3a plus 5b is equal to 26. a plus 5b is equal to 22. सबट्रॅक्ट करायचं म्हणजे आपल्याला काय करायचं? प्रत्येकाचं साइन चेंज करा खालील इक्वेशनचं. मायनस प्लसचा मायनस प्लसचा मायनस. 3a मायनस a किंवा व्हेरिएबल ऍज इट इज ठेवा. कोएफिशियंटची सबट्रॅक्शन करा. 3 - 1 2 असंही म्हणू शकतो किंवा 3a मायनस a असंही म्हणू शकतो किंवा व्हेरिएबलला काहीतरी स्पेसिफिक भाजीचं एखादं नाव द्या. भोपळा म्हणा. 3 भोपळे वजा 1 भोपळा बरोबर 2 भोपळे म्हणून 2a प्लस 5b मायनस 5b 0 इज इक्वल टू 26 - 22 4. Therefore मग काय होईल? 2a इज इक्वल टू 4. 2 मल्टिप्लायला आहेत, पलीकडे गेल्यावर डिवाइडला जातील. Therefore a इज इक्वल टू 4 डिवाइड्स 2. Therefore a इज इक्वल टू रेड्यूस फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. 2 1 जा 2, 2 2 जा 4. Therefore a इज इक्वल टू 2. a ची व्हॅल्यू आली. हे आपल्याला प्लेस करायला लागेल कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये. 1 मध्ये करा, 2 मध्ये करा, तुम्हाला ज्याच्यामध्ये वाटेल त्याच्यामध्ये करा. परंतु प्लेस करताना इक्वेशन जे छोटा असेल त्याच्यामध्ये करायचं जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनला वेळ कमी लागेल. प्लेस म्हणा किंवा पुट म्हणा. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. मला इक्वेशन 2 छोटं वाटतंय म्हणून त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू पुट केलेली आहे मी. देअरफॉर मग काय येणार आहे? a प्लस 5b इज इक्वल टू 22. आधी इक्वेशन लिहून घेऊया. a च्या जागी ही 2 व्हॅल्यू प्लेस करा. 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. मग जर आपण विचार केला देअरफॉर 2 प्लस आहे, पलीकडे गेल्यावर मायनस होतील. देअरफॉर 5b इज इक्वल टू 22 मायनस 2. देअरफॉर 5b इज इक्वल टू 22 मायनस 2 20. 5 मल्टिप्लायला आहेत, पलीकडे गेल्यानंतर डिवाइडला जातील. देअरफॉर b इज इक्वल टू 20 डिवाइड्स 5 आणि रेड्यूस फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केलं याला तर b इज इक्वल टू 5 1 जा 5, 5 4 जा 20. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ b इज इक्वल टू 4. मग आता आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू आल्या, म्हणजेच
या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन आलं. देअरफॉर आपण लिहू शकतो सोल्युशन इज ए बी इज इक्वल टू 2. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल काय आहे? x प्लस 7y इज इक्वल टू 10 अँड 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. प्रथम काय करून घेऊया, गिवन जे इक्वेशन्स आहेत ते राईट करून घेऊयात. गिवन x प्लस 7y इज इक्वल टू 10, दिस इज इक्वेशन 1, अँड 3x मायनस 2y इज इक्वल टू 7, दिस इज इक्वेशन 2. या दोन इक्वेशन्सचं जर ऑब्झर्वेशन केलं, या दोन्ही इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोणकोणते आहेत? x आणि y आहेत. आपल्याला एलिमिनेशन मेथडने हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे म्हटल्यानंतर आपल्याला कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट हे इक्वल पाहिजेत. नसतील तर इक्वल कसे करून घेता येतील याचा विचार करायचा, नाहीतर सबस्टिट्यूशन मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो. चला तर मग आपण एक काम करू शकतो बघा. y चे कोएफिशियंट इथे 2 मायनस 2 आहेत आणि x चे कोएफिशियंट 3 आणि 1 आहे. या x च्या कोएफिशियंटला जर 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 1 जा 3, 3x होईल आणि खाली पण 3x आहे. म्हणजेच या x ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला? 3 ने. नुसतं एकाच व्हेरिएबलला मल्टिप्लाय करून जमणार नाही, नाहीतर आपली इक्वालिटी चेंज होईल. म्हणून पूर्ण ह्या इक्वेशन 1 लाच आपण 3 ने मल्टिप्लाय करून घेऊया. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3. मग 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? 3 इंटू एक्स 3x प्लस 3 7 जा 21y इज इक्वल टू 30, दिस इज इक्वेशन 3 असं आपण म्हणू शकतो. मग आपण या इक्वेशन 1 वर प्रक्रिया करून आपण काय मिळवलेलं आहे? इक्वेशन 3 मिळवलेलं आहे. म्हणून आता 1 चा विचार करणं सोडून द्यायचं. आता आपण इक्वेशन 2 आणि 3 चं ऑब्झर्वेशन करूया. यामध्ये x व्हेरिएबल जे आहे त्याचे कोएफिशियंट सारखे आहेत. ते कॅन्सल करण्यासाठी आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करावं लागेल. येथे प्लस 3x आहे, येथे प्लस 3x आहे. म्हणजेच यांची ऍडिशन जर केली तर 6x होतील. म्हणजे कॅन्सल इलिमिनेट होईल का? व्हेरिएबल नाही होणार. मग आपल्याला इथे आता सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणून मोठ्या इक्वेशन मधून लार्जेस्ट इक्वेशन मधून स्मॉलेस्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 by 3 बाय इक्वेशन 3. मग इक्वेशन म्हणजेच इक्वेशन 3 मधून आपल्याला 2 सबट्रॅक्ट करायचं आहे. 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 अँड 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट करताना खालील इक्वेशन जे आहे त्याच्या प्रत्येक टर्मचं साइन चेंज होणार आहे. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस. 3x मायनस 3x विल बी कॅन्सल. 21y प्लस 2y 23y इज इक्वल टू 30 मायनस 7 23. देअरफॉर 23y मायनस इज इक्वल टू 23 मल्टिप्लाय पलीकडे गेल्यानंतर डिवाइडला जातील. y इज इक्वल टू 23 डिवाइड्स 23 आणि रेड्यूस फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केलं तर y इज इक्वल टू किती येणार आहे? 1 येणार आहे. कारण 23 1 जा 23, 23 1 जा 23. Here y is equal to what? Value of y is equal to 1. Put ही जी y ची व्हॅल्यू आलेली आहे तुमची, ही कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करावं लागणार आहे. जे छोटं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पुट करायला सांगितलेले आहे मी आधी, कारण आपलं कॅल्क्युलेशन त्याने कमी होणार आहे. चला तर मग इक्वेशन छोटं कोणतं आहे? 1 दिसतंय मला. म्हणून पुट y इज इक्वल टू 1 in equation 1. मग इक्वेशन 1 काय आहे ते प्रथम राईट करून घेऊया. x प्लस 7y इज इक्वल टू 10. याच्यामध्ये y च्या जागेवर ही व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर x प्लस 7 इंटू 1 इज इक्वल टू 10. देअरफॉर x प्लस 7 1 जा 7 इज इक्वल टू 10. देअरफॉर प्लस 7 पलीकडे गेल्यानंतर मायनस होतील. देअरफॉर x इज इक्वल टू 10 मायनस 7. Therefore, x is equal to 3. That is, here solution
solution is xy is equal to 3 1. चला तर आपण यातलं थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. 2x minus 3y is equal to 9, 2x plus y is equal to 13. Solve the following simultaneous equation असं म्हटलेलं आहे. गिवन मग इक्वेशन्स तर राईट करून घेतले आपण. 2x minus 3y is equal to 9. This is first equation. 2x plus y is equal to 13. This is the second equation. या दोन्ही इक्वेशनचं जर ऑब्झर्वेशन केलं तर x चा कोएफिशिएंट आणि y चे कोएफिशिएंट यांचं ऑब्झर्वेशन करा. x चे कोएफिशिएंट सारखे आहेत. हे इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ऍडिशन की सबट्रॅक्शन? ऍडिशन जर केली तर इलिमिनेट होणार नाही, 4x होणार आहे. म्हणून सबट्रॅक्शन करावं लागणार. म्हणून सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 1 लहान मोठ्या इक्वेशन मधून लहान इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. 2x plus y is equal to 13, 2x minus 3y is equal to 9. आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्टिंग करायची म्हटल्यावर खालील इक्वेशनचं प्रत्येक टर्मचं साइन चेंज करायचं आहे. साइन जर चेंज केलं आपण बघा, -2x हे मायनसचं प्लस होईल आणि इकडे मायनस. 2x विल बी कॅन्सल, प्लस y प्लस 3y 4y is equal to 13 minus 9 4, and therefore y is equal to 4 divides 4. 4 multiply ला पलीकडे गेल्यानंतर डिवाइड ला जातील. therefore y is equal to 4 1 4 4 1 4. therefore value of y is equal to 1. आता व्हॅल्यू आली आपली y ची. आता आपल्याला सबस्टिट्यूट करा किंवा पुट करा y is equal to 1 इन इक्वेशन, कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये जे छोटा असेल त्याच्यामध्ये. मग छोटा कोणता आहे? इक्वेशन 1 आहे. म्हणून आपण इथे म्हणू शकतो पुट म्हणा किंवा सबस्टिट्यूट म्हणा. पुट y is equal to 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे? 2x minus 3y is equal to 9. therefore याच्यामध्ये y ची व्हॅल्यू 1 पुट करा. 2x minus 3 into 1 is equal to 9. therefore 2x minus 3 1 3 is equal to 9. therefore 2x is equal to -3. इक्वल साइनच्या पलीकडे गेल्यानंतर +3 होणार आहेत. 9 plus 3. therefore 2x is equal to 12. therefore 2 मल्टिप्लाय ला आहेत, पलीकडे गेल्यानंतर डिवाइड ला जातील. x is equal to 12 divides 2. therefore रेड्यूस फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. 2 1 2, 2 6 12. therefore x is equal to 6. here value of x is 6. that is solution is xy is equal to 6 1. that is 5m minus 3n is equal to 19, m minus 6n is equal to -7. solve the following simultaneous equation असं म्हटलेलं आहे. मग आता आपल्याला गिवन इक्वेशन्स जी आहेत ती प्रथम राईट करून घ्यायची आहेत. गिवन 5m minus 3n is equal to 19. this is equation 1. m minus 6n is equal to -7. आता लक्षात घ्या आता लक्षात घ्या, आपण याआधी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या मेथड्स एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट करत होतो. कोएफिशिएंट इक्वल करून ते सबट्रॅक्ट करत होतो किंवा इलिमिनेट करत होतो आणि इलिमिनेट करून एक व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळत होती. ती इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळत होती. तर अशा प्रकारे आता आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड आपल्याला बघायची आहे एलिमिनेशनची. चला तर सबस्टिट्यूशन मेथड कशी असते ते बघूया. बघा, एक इक्वेशन आहे, दुसरं इक्वेशन आपण लिहिलेलं आहे, त्यामध्ये एक व्हेरिएबल इक्वल साइनचे एका बाजूला ठेवायचं, बाकीचं सर्व दुसऱ्या बाजूला घेऊन जायचं आहे. therefore m is equal to +6n पलीकडे घेऊन जाऊया, -7 + 6n असं आपल्याला म्हणता येईल किंवा 6n - 7 असं आपल्याला लिहिता येईल. दिस इज इक्वेशन 2. याला आपण इक्वेशन 2 म्हणू. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. तेच आपण लिहिणार आहोत येथे. सबस्टिट्यूटिंग m, value of m
असं म्हणूया आपण व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आपण राईट करून घेऊया. 5m - 3n इज इक्वल टू 19. हे इक्वेशन 1 आहे. त्यामध्ये m ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची. m ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे 6n - 7. m च्या जागेवर आपल्याला काय करायचं आहे 6n - 7 लिहायचं आहे. 5 ॲज इट इज. 6n - 7 हे मायनस साइन ऑलरेडी आहे ॲज इट इज. 3n ॲज इट इज इक्वल टू 19 ॲज इट इज. बघा 5 मल्टिप्लायला आहे ब्रॅकेटच्या बाहेर. आतमध्ये प्रत्येक टर्मला ईच टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. देअरफॉर 5 6 जा 30n मायनस 5 7 जा 35 मायनस 3n इज इक्वल टू 90. देअरफॉर बघा 30n मायनस 3n 27n आणि मायनस 35 इक्वल साइनच्या पलीकडे येईल प्लस 35 होणार आहे. देअरफॉर 27n इज इक्वल टू यांची ऍडिशन जर केली तर किती होते 9 + 5 4 कॅरी 1 5. देअरफॉर आपण काय करूया आता हे मल्टिप्लायला आहे 27n ला ते पलीकडे गेल्यानंतर डिवाइड जातील. देअरफॉर n इज इक्वल टू 54 डिवाइड्स 27. देअरफॉर रिड्यूस फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. 27 1 जा 27 27 2 जा 54. देअरफॉर n इज इक्वल टू 2. n ची व्हॅल्यू 2 आलेली आहे. आपल्याला n ची व्हॅल्यू आलेली आहे ती जर इक्वेशन 2 मध्ये n च्या जागेवर सबस्टिट्यूट जर केली तर आपल्याला m ची व्हॅल्यू सुद्धा मिळणार आहे. चला तर मग पुट किंवा सबस्टिट्यूट म्हणा. पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2 असं आपण म्हणू शकतो. आणि इक्वेशन 2 राईट करा. m इज इक्वल टू 6n - 7. देअरफॉर m इज इक्वल टू 6 × 2 - 7. n च्या जागेवर आपण 2 ही व्हॅल्यू पुट केलेली आहे. m इज इक्वल टू 6 2 जा 12 - 7. देअरफॉर m इज इक्वल टू 12 - 7 5. Therefore solution is mn is equal to 5 2.